जय गुरुदेव. तुमची राशी ही कुंभ आहे का? जीवनात वारंवार अडथळे येतात का? मेहनत करून सुद्धा यश मात्र उशिराच मिळते. नोकरी, व्यवसाय किंवा व्यक्तिगत आयुष्यात संघर्ष हा मात्र संपतच नाही, असं सतत वाटत असतं का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी एकदा तरी किमान केदारनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे का घ्यावे? केदारनाथाची अद्भुत पौराणिक कथा काय आहे? महादेवांनी येथे कोणत्या स्वरूपात दर्शन दिले? या पवित्र स्थळाचे कुंभ राशीशी ज्योतिषीय नातं काय आहे? कोणता मंत्र जपल्यास केदारनाथाची कृपा इथे सहज प्राप्त होऊ शकते? तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच ज्योतिषीय माहितीसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. केदारनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी अत्यंत पूजनीय ज्योतिर्लिंग आहे. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना आपल्या बांधवांच्या वधाचे पाप लागल्याची जाणीव झाली. त्या पापातून मुक्ती मिळावी म्हणूनच त्यांनी महादेवांची आराधना करण्याचे ठरविले. परंतु महादेव पांडवांवर नाराज होते, तर त्यांनी लगेच दर्शन मात्र दिले नाही. महादेवांनी इथे बैलाचे रूप धारण करून हिमालयात आश्रय घेतला. पांडव त्यांचा शोध घेत असताना भीमाने विशाल रूप धारण करून पर्वतांमध्ये उभे राहून त्या बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महादेव भूमीत विलीन होऊ लागले. भीमाने बैलाचा पाठीचा भाग पकडला आणि तो भाग केदारनाथ येथे प्रकट झाला. याच ठिकाणी महादेव केदारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. महादेवांच्या शरीराचे इतर अवयव वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यातूनच पंच केदार ही पवित्र तीर्थक्षेत्रे सुद्धा निर्माण झाली. कुंभ राशीचा केदारनाथाशी काय संबंध? तर कुंभ राशीचा स्वामी ग्रह हा शनिदेव आहे. शनी म्हणजे कर्म, जबाबदारी, शिस्त, संयम आणि जीवनातील कठीण परीक्षा सुद्धा. महादेव हे शनिदेवांचे आराध्य दैवत मानले जातात. असे मानले जाते की शिवभक्तीमुळे शनीचा कठोर प्रभाव सौम्य होण्यास मदत होते आणि व्यक्तीला आपल्या कर्माचे योग्य फळ स्वीकारण्याची शक्ती मिळते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी शिव उपासना, विशेषतः केदारनाथ येथे दर्शन व जप केल्यास आध्यात्मिक प्रगतीस मोठी चालना मिळते. केदारनाथ ज्योतिर्लिंग हे हिमालयाच्या कुशीत वसलेलं समुद्र सपाटीपासून सुमारे 3,500 मीटर उंचीवर आहे. समोर वाहते पवित्र मंदाकिनी नदी आणि आजूबाजूचे हिमाच्छादित पर्वत आणि शांत वातावरण साधकाला अंतर्मुख बनविते. कुंभ राशीच्या व्यक्तींना मिळणारे आता इथे लाभ कोणते? मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवता येतं. कर्माची योग्य जाणीव होते आणि सोबत जबाबदारी स्वीकारण्याची सुद्धा प्रेरणा मिळते. करिअर व व्यवसायातील संघर्षांना सामोरे जाण्याचे धैर्य सुद्धा इथे दर्शन केल्यानंतर मिळते. केदारनाथांच्या दर्शनाच्या वेळी जलाभिषेक करा, शक्य असल्यास रुद्राभिषेक करा. शांतपणे काही वेळ मात्र ध्यान धारणा करा. आता जप करण्यासाठी मंत्र कोणता? तर ओम केदारेश्वराय नमः. हे ज्योतिर्लिंग सामान्यतः एप्रिल मे म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी उघडते आणि दिवाळीनंतर हिवाळ्यासाठी इथले मंदिराचे कपाट बंद होतात. केदारनाथाला जाणं शक्य नसल्यास मानस पूजा करा. ओम केदारेश्वराय नमःचा हा जप घरी नक्की करा. खरी भक्ती, श्रद्धा हीच महादेवांपर्यंत पोहोचण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केदारनाथ ही यात्रा फक्त एक पर्यटन नाही, तर ती आत्मशुद्धी, कर्मशुद्धी, संयम, धैर्य आणि महादेवांशी अंतर्मनाने जोडणारी एक दिव्य साधना आहे. श्रद्धेने केलेलं केवळ एक दर्शन सुद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना देखील जीवनाला एक दिशा देऊ शकते. तुमची राशी जर कुंभ असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव. धन्यवाद.